गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे नदीला पूर आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अनेक नागरिक रस्त्यावर अडकले। या पार्श्वभूमीवर श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सामाजिक भान राखत अडकलेल्या नागरिकांना संस्थानांच्या कर्मचाऱ्यांद्वारे चहा नाश्ता वाटप सुरू केले। तसेच नदीतील कचरा वगैरे काढण्यासाठी जेसीबीद्वारे काम चालू केले। कारेगाव येथील रस्ता जो राज्यमार्ग आहे त्यावर पुराचे मोठ्या स्वरूपात पाणी आलेले आहे। या पूर परिस्थितीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांना आवश्यक मदत देवस्थानच्या मार्फत देण्यात येत आहे। तसेच ध्वनिवर्धकाद्वारे सूचना देऊन कोणीही पाण्यामध्ये उतरू नये याबाबत जागरूकता करण्यात येत आहे। भाविकांना आणि नागरिकांना चहा पाणी व नाश्त्याचे वाटप या ठिकाणी देवस्थान मार्फत सुरू केलेले आहे। हा सर, आता आपल्या बरोबर बोलण्यासाठी मोहटा देवी देवस्थानचे पीआरओ आहेत भीमराव खाडे। खाडे साहेब नमस्ते, एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीत हा जे पाणी होतं, पूर होता आलेला, हे कुठली परिस्थिती आहे? सर, सध्या रात्री मोहटे देवी मंदिर व परिसर तसेच पाथर्डी तालुक्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील जे रस्ते आहेत त्या रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले। मग पाथर्डी तालुक्यामध्ये कारेगाव, धायतडकवाली, करोडी या ठिकाणी रस्त्यावर जे बस किंवा बाकीचे खाजगी वाहन अडकलेले होते, अशा ठिकाणी मोहटा देवी देवस्थान मार्फत तिथल्या अडकलेल्या भाविकांना चहा पाणी नाश्ता व इतर काही व्यवस्था देवस्थानामार्फत करण्यात आली। तसेच रस्त्यावरच्या पुलामध्ये जे काही झाडे झुडपे अडकले होते ते जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळीक करण्याचा प्रयत्न देवस्थानने केलेला आहे। पण आता परिस्थिती कशी आहे? आता पाणी आहे का नदी त्या पुलावरती? हॅलो, त्या पुलावरती पाणी आता आहे का? सध्या पण पाणी अजून आहे। अजून पाणी कमी होण्याकरता अजून दोन तास वेळ लागण्याची शक्यता आहे। बरं, हे होते आपल्या बरोबर बोलण्यासाठी आता मोहटा देवी देवस्थानचे पीआरओ भीमरावजी खाडे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। एस मराठी न्यूज साठी शामराव सोनालीसह ब्युरो, पाथर्डी, अहिल्यानगर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।